ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झालेला आहे। जवळपास तासाभरापासून त्याची चौकशी सुरू आहे। काल आणि परवा असे 2 दिवस त्याची मैत्रीण गॅब्रिएलाची 6 तास चौकशी करण्यात आली आणि त्याआधी अर्जुनच्या घरी सुद्धा एनसीबीने धाड टाकली होती। अर्जुनचा मित्र पॉल बार्टेलला काल चौकशीनंतर एनसीबीने बेड्या ठोकल्या, तर अर्जुनच्या मैत्रिणीचा भाऊ देखील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी जेरबंद आहे। त्यामुळे आता अर्जुनचं काय होणार याकडे मनोरंजन विश्वासात सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आणि यानंतर एनसीबी कार्यालयात जाऊया आपण। या कार्यालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी आपल्या सोबत आहेत। दीपेश, काय घडतंय सध्या इथे? नक्कीच चौकशीला 1 तास झालेला आहे। अर्जुन रामपालची चौकशी सध्या सुरू आहे आणि पॉल बार्टल जे अर्जुन रामपालचे मित्र होता, ज्याला काल अटक केली एनसीबीने, त्याला आता मेडिकलसाठी घेऊन गेलेले आहेत आणि काही वेळातच मेडिकल करून त्याची पण एनसीबी कोठडी मागण्यात येणार आहे। आणि तासाभरापासून अर्जुन रामपालची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। अर्जुन रामपालची चौकशी फारच महत्त्वाची मानली जाते, कारण एनसीबीने अर्जुन रामपालची चौकशी करण्याआधी पूर्ण ग्राउंड तयार केलं। म्हणजे अर्जुन रामपालची मैत्रीण असेल गॅब्रिया, तिची 2 दिवस सलग 6 तास चौकशी करण्यात आली। अर्जुन रामपालचा ड्रायव्हर होता, त्याला डिटेन करून त्याची चौकशी करण्यात आली। अर्जुन रामपालला 11 तारखेला बोलवण्यात आलं होतं, मात्र त्याला 2 दिवसानंतर 13 तारखेला बोलवण्यात आलं, कारण एनसीबीने जसं मागच्या चौकशींमधून धडा घेतला की सबळ पुरावे नसताना सुद्धा चौकशीत बोलवलं बड्या अभिनेत्रींना आणि चौकशीमध्ये काही त्यांना फार सबळ असं सापडलं नाही। म्हणूनच चौकशी करण्याआधी अर्जुनची एनसीबीने सगळं ग्राउंड तयार केला आणि आज 13 तारखेला एनसीबी कार्यालयामध्ये अर्जुनची चौकशी सध्या सुरू आहे। अर्जुन रामपालची 1.5 तास झालेले आहे त्या चौकशीला आणि अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण अर्जुन रामपालची मैत्रीण आहे गॅब्रिएला, तिच्या भावाला देखील अटक केलेली आहे एनसीबीने आणि त्याच्यावर 2 FIR दाखल आहेत। जे आंतरराष्ट्रीय पॅडलर अटक केले गेले होते, ड्रग पॅडलर, त्यांच्याकडून सुद्धा एजिलिओस जो अर्जुनच्या मैत्रिणीचा भाऊ आहे त्याचं नाव समोर आलं होतं, ज्याच्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती। आणि रिया शोविकला जे ड्रग पॅडलर्स ड्रग पुरवत होते, जे त्यांच्या संपर्कात होते, त्यांच्याही संपर्कात एजिलिओस होता आणि लॉकडाऊनमध्ये काही वेळ तो अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला हे एकत्र राहत होते। त्यामुळे लॉकडाऊनमध्ये नेमका ड्रग्स घेतले गेले का, कोणाला पुरवले गेले का, एजिलिओसचा काय संबंध, किती संबंध आहे, एजिलिओसचं जे ड्रग्सचं प्रकरण आहे त्याच्याबद्दल त्याला कितपत माहिती आहे, हे सगळे प्रश्नांची एकंदरीत उत्तरं जी आहेत ती एनसीबीला अपेक्षित असतील। गॅब्रिएलाने या सगळ्यांपासून नकार दिलेला आहे। गॅब्रिएलाने सांगितलं की एजिलिओस भाऊ आहे, लॉकडाऊनमध्ये तो भारतात आला होता, मात्र इथे अडकला आणि म्हणून तो आमच्या बरोबर राहिला, मात्र त्याचे कोणाचे संपर्क आहेत, तो कुठचा व्यवसाय करतो याबद्दल तिला काही माहिती नाही। तसंच एक जी गोळी सापडली होती, एक जे गोळ्यांचं पॅकेट सापडलं होतं जे प्रतिबंधित आहे भारतामध्ये, त्याबद्दल गॅब्रिएलाकडनं सांगण्यात आलं की हे मी मेडिसिनल पर्पजसाठी घेत आहे, औषध म्हणून मी ह्याचा वापर करते। आणि आज अर्जुन रामपालला सुद्धा याच प्रश्नांची उत्तरं एनसीबीकडनं अपेक्षित असतील। दीपेश, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।